या पार्टनरशिपनं टीमला स्टॅबिलिटी दिली. टीम इंडियाला मॅचमध्ये ठेवलं. अब्रार अहमदनं 13 ओव्हरला 2 रन देऊन काढलेली विकेट. आयुबनं पुढच्या ओव्हरला फक्त 5 रन्स देणं आणि तिलक अगदी थोडक्यात वाचणं यामुळे प्रेशर टीम इंडियावर आलं होतं आणि हरीश राव पिक्चरमध्ये आला आणि त्याच्या ओव्हरला 70 रन्स आले आणि प्रेशर पाकिस्तानने घेतले. पॅनिक झालेल्या सलमान आगानं अब्रार अहमदचा बॉलिंग एंड बदलला आणि त्या ओव्हरला 11 रन्स आले. शाहीननं परत 6 रन्स देऊन स्कोअर दाबला होता, पण शेवटच्या 3 ओव्हरमध्ये टार्गेट होतं 30 रन्स. हॅरिस रॉफनं परत प्रेशर क्रिएट केलं, पण शेवटच्या ओव्हरला खालील दणका गेम करून गेला. रॉफच्या लास्टच्या बॉलला दुबेनं खवून सिक्स हाणला आणि टार्गेट आलं 12 बॉल 17 रन्स. गंभीर पण म्हणला असन, एक छक्क्याने मॅच जितने के पास लाया. त्यानंतर फेम बॉल्स आला. त्याने क्रॅम्प्स घेतले, बराच वेळ गेला, पण त्याचा क्रॅम्प खरा होता का त्याने दुबे आणि टिळकचे रिदम तोडायला ब्रेक घेतला हे त्यालाच माहिती. बॅक ऑफ द लेन ठेवत फहीमने पहिले 3 बॉल टाईट टाकले. लेन जरा महाग आली तेव्हा दुबेनं कडक 4 हाणली. शेवटच्या बॉलला परफेक्ट कॅच गेली आणि मॅच गेली शेवटच्या ओव्हरला. रॉफ बॉलिंग करत होता. पहिल्या बॉलला डबल आली आणि पुढल्याला 6. टिळकनं तेच विषय संपला होता, पण रिंकूनं 4 मारून फायनल केलं. पहिली इनिंग कुलदीप यादवनं गाजवली आणि दुसरी इनिंग टिळक वर्मानं. टिळकने 53 बॉलमध्ये महत्त्वाचे 69 रन आणि संजूसोबत महत्त्वाची पार्टनरशिप. त्यानंतर दुबेसोबत 60 रनची महत्त्वाची पार्टनरशिप. टिळकनं प्रचंड थंड डोकं ठेवत कॅल्क्युलेट करत फिरवलेली मॅच. टिळक वर्मा सगळ्या भारताचा हिरो ठरला. अर्थात हार्दिक नसताना 3 ओव्हर टाकून 23 रन्स देणारा, प्रचंड प्रेशरमध्ये 33 रन करणारा शिवम दुबे विसरून चालत नाही. पण मॅच फिरली त्या 2 ओव्हर्समध्ये. पहिली ओव्हर कुलदीपची 17 ओव्हर, त्यात 3 विकेट्स निघाल्या. पाकिस्तानचा मोठा स्कोअर करण्याचा फुगा तिथंच फुटला होता. दुसरी ओव्हर होती भारताच्या इनिंगमधली 15वी ओव्हर. पॉवर प्ले संपल्यानंतर पाकिस्तान बॉलर्सनं फक्त 4 फोर्स दिल्या होत्या, पण हॅरिस रॉफ आला आणि त्या ओव्हरमध्ये 17 रन्स आले. पण इथं टीम इंडिया मॅचमध्ये आली. नंतर अडथळे आले, पण चुका पाकिस्तानकडून झाल्या. बुमरानं हॅरिस रॉफचा बोल्ड काढला. बुमरानं एखादी गोष्ट वरून खाली कशी पडते ते हे रूप दाखवलं. पाकिस्तानच्या मैदानावरच्या व मैदानाबाहेरच्या कुरापतीला हे रितसर बुमराचं उत्तर होतं. 6-0 हा फक्त